नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सोलर पंप ही योजना आधी पण चालू आहे आणि आता पण प्रगतीपथावरती चालू आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 ते 95% एवढ्या अनुदानावरती हे पंप देण्यात येत आहेत। लक्षात घ्या, मला खूप जणांचे SMS येत होते व खूप जणांच्या मनामध्ये संभ्रम होता की ही योजना बरोबर राबवली जात नाही आहे किंवा खूप जणांचे अर्ज आहेत ते रिजेक्ट केले जात आहेत। त्याचबरोबर या योजनेचा लाभ मिळाला आहे का कोणाकोणाला, तर या संदर्भातील एक नवीन व महत्त्वपूर्ण अपडेट आला आहे आणि त्याबद्दलच आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत। लक्षात घ्या, राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवण्यात आली आणि त्यामध्ये 1 लाख हे पंप आहेत ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत। त्यापैकी 77,000 हे जनरल कॅटेगरीसाठी, तर उर्वरित 23,000 पंप आहेत ते SC आणि ST या कॅटेगरीसाठी देण्यात आले आहेत। त्यानंतर कुसुम योजना ही केंद्र सरकारमार्फत राबवण्यात आली आहे आणि चालू देखील आहे। या योजनेअंतर्गत 5,50,000 एवढ्या मोठ्या पंपांचा कोटा आहे तो महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे व त्यापैकी आत्तापर्यंत आजतागायत 1,62,000 एवढे पंप आहेत हे मेढा व महावितरणतर्फे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत किंवा शेतकऱ्यांना उभारणी करून देण्यात आले आहेत। लक्षात घ्या, पहिली मेढा अंतर्गत नोंदणी केली असेल शेतकऱ्यांनी, आता ते मेढाचे जे अर्ज आहेत ते महावितरणकडे ट्रान्सफर केलेले आहेत। त्यामुळे महावितरण अंतर्गत मागेल त्याला सोलार योजना आता राबवली जात आहे। म्हणजे कसं, लक्षात घ्या, आता PM कुसुम अंतर्गत जे पात्र झालेले आहेत त्यांना महावितरण म्हणजे मागेल त्याला सोलर या योजनेच्या अंतर्गत पंप मिळणार आहेत। म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही मेढा अंतर्गत जर तुम्ही अप्लाय केलं असेल सोलार पंपाला किंवा कुसुम अंतर्गत, तर तुमचे जे अर्ज आहे तो महावितरणकडे ट्रान्सफर केलेला आहे आणि तो जर मंजूर झाल्यानंतर तुम्हाला महावितरण अंतर्गत हा पंप आहे तो मिळणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, 2023 ते 2024 पर्यंत मेढा व महावितरण अंतर्गत आतापर्यंत 1,62,000 पंपांचं वितरण हे करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता तुम्ही कोणकोणत्या शेतकऱ्याला हे पंप मिळाले आहेत व आपल्या गावातील कोणी लाभार्थी आहेत का, किंवा आपल्या गावात 3 HP असेल, 5 HP असेल, त्याचबरोबर 7.5 HPचा पंप कोणाला मिळाला आहे का, ही सगळी जी माहिती आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता लक्षात घ्या मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर PM कुसुमची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती यायचं आहे। मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवीन, त्याच्यावरून तुम्ही रिडायरेक्ट होऊ शकता। वेबसाईटवरती आल्यानंतर पहिल्या जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हे जे पहिलं नोटिफिकेशन येतं त्याच्यावरती आपल्याला ते कॅन्सल करायचं आहे। ते करून झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर लक्षात घ्या, यामध्ये पब्लिक इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला स्क्रोल करायचं आहे। लक्षात घ्या, पब्लिक इन्फॉर्मेशन हा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर खाली शेवटचा ऑप्शन तुम्ही बघू शकाल, स्कीम बेनिफिशरी लिस्ट, ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, कारण जे लाभार्थी आहेत त्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज दिसेल व त्याच्यामध्ये स्कीम बेनिफिशरी लिस्ट आपल्याला आपलं राज्य वगैरे सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जी माहिती हवी ती आपल्या समोर डिस्प्ले होईल। पहिलं आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र। त्यानंतर लक्षात घ्या, याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, महाराष्ट्र मेढा व महाराष्ट्र MSEB म्हणजे MSEDCL। तुम्ही जर मेढा अंतर्गत तुम्हाला अर्ज केला असेल तुम्ही महाराष्ट्र मेढा असं सिलेक्ट करू शकता। त्याचबरोबर महावितरण अंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल किंवा तुम्हाला जर पाहायचं असेल कोण लाभार्थी आहेत तर यापैकी दोन्ही तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता। मी आता इथेमध्ये महाराष्ट्र मेढा हा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो आपल्याला निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला जर पंप बघायचे असेल म्हणजे या जिल्ह्यामध्ये 1 HP किंवा 7.5 HP पर्यंत पंप कोणाला मिळाले आहेत ते आपण स्पेसिफिक निवडू शकतो। ऑल ठेवलं तरी पण चालतं आहे, म्हणजे सगळ्या जी पंपांची यादी आहे ती आपल्यापाशी येईल व त्यानंतर कोणत्या आपल्याला स्पेसिफिक सालामधनं बघायचं आहे ते पण आपण या ठिकाणी बघू शकतो। आता रिसेंट म्हणजे 2024 चालू आहे आणि त्याच्यामुळे आपण 2024 हे पाहणार आहोत। आणि त्यानंतर आपल्याला गो हे बटन आहे बाजूला, त्यावरती हे क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या गावामध्ये कोणाकोणाला हे पंप मिळाले आहेत किंवा या योजनेचा कोणी लाभ घेतला आहे हे तुम्हाला कळू शकतं। तुम्ही त्यानुसार पाहू शकता। त्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता, इथे सर्चमध्ये तुम्ही नाव टाकून देखील बघू शकता। त्याचबरोबर तुम्हाला असं बघायचं असेल तर फार्मर नेम ह्याच्यामध्ये नावं दिलेली आहेत, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी हे पंप म्हणजे लाभ मिळवला आहे त्या शेतकऱ्यांची नाव आहे, त्यांचं वडिलांचं नाव आहे। त्यानंतर आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट आहे, आपण डिस्ट्रिक्ट जो सिलेक्ट केला आहे तो याच्यामध्ये येईल। त्यानंतर जो त्यांचं गाव असेल ते आपल्याला या ठिकाणी या कॉलममध्ये दिसेल। त्यानंतर कोणत्या वर्षी आपण तो इन्स्टॉल झाला आहे ते पण देखील दिसेल या ठिकाणी। त्यानंतर पंपाची कॅपॅसिटी कोणती आहे, 3 HPचा आहे, 5 HPचा आहे किंवा 7.5 किंवा त्याच्यावरचं आहे ते पण
आणि या ठिकाणी डिसेल पंपाचं टाईप तर डीसीच येणार आहे सगळ्यांचं. त्यानंतर कॅटेगरी वगैरे किंवा पंप टाईप हे या ठिकाणी दिसणार आहे आणि ENMमध्ये आपल्याला कोणत्या कंपनीचा त्या लोकांनी पंप बसवला आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, ही सगळी एवढीच आणि महत्त्वपूर्ण माहिती होती. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही सविस्तर नीट लक्ष देऊन हे पाहू शकता, म्हणजे आपल्या गावामध्ये कोण लाभार्थी ठरले आहेत. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत धन्यवाद.